नमस्कार. फायनली आपण पाहतोय आता दिग्रसकरांच्या वाड्यामध्ये येत्या काही दिवसांनंतर मतदानाची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. सविस्तर बातमी अशी आहे की अधोक्षजला मोहितरावच्या गुंडांनी तोड तुडवल्यानंतर इंदूने थेट मोहितरावला आता इशारा दिलेला असतो की आता बघ तुला कसं खुर्चीवरून खाली खेचते. खूप माज आहे ना तुला तुझ्या खुर्चीचा, आणि याच खुर्चीवर बसून तू माज करतोस ना. बघ, नाही तुला खुर्चीवरून खाली खेचलं ना तर नावाची इंद्रायणी अधोक्षज दिग्रसकर नाही मी. त्यावर लगेचच आता मोहितराव म्हणत असतो, सोपं वाटतं का तुला इलेक्शन लढायचं. त्यावर इंद्रायणी म्हणत असते, तुझ्यासारखा अडाणी व्यक्ती जर इलेक्शन लढू शकतो आणि जिंकूही शकतो तर मग आम्ही सुशिक्षित आहोत. आम्हाला तर तुझ्यापेक्षा जास्तच कळणार. आम्ही लोकांचा विश्वास संपादन करू आणि बघ येत्या काही दिवसांनंतर तू रस्त्याच्या बाजूला उभा राहून आमच्या इलेक्शन नंतरची रॅली पाहून टाळ्या वाजवत बसशील. त्यावर मोहितराव हसू लागतो. तो म्हणत असतो, वेड लागलंय या इंद्रायणीला. अरे तुम्ही त्या घरी चपातीचे गोळे बनवता ना आणि ते लाटता ना, तितकं सोपं वाटतंय का इलेक्शन लढणं. त्यावर लगेचच आता अधोक्षज म्हणत असतो, इंदू चल इथून, आता फार काळ मला इथे बसवत नाही आहे. आणि अशातच आता इंदूने मजाक उडवणाऱ्या त्या मोहितरावकडे दुर्लक्ष करत थेट अधोक्षजला घेत आपला वाडा गाठलेला असतो. इकडे आपण पाहतोय अधोक्षजला जखमी बघून मोठ्या बाई धावत येतात आणि त्या बोलू लागतात, काय गे इंदू, काय केलंस काय तू माझ्या मुलाबरोबर. त्यावर आता इंदू मोठ्या बाईंनाही दुर्लक्ष करत थेट म्हणत असते, तुम्हाला जर स्वतःच्या मुलाची काळजी नसेल ना तर मात्र तुम्ही फक्त माझ्यावर दोष देणार, पण आता यापुढे जर तुम्ही माझ्यावर दोष दिलात ना तर लक्षात ठेवा. आणि अशातच आता थेट इंदूने अधोक्षजच्या नकळतच गोपाळला फोन लावलेला असतो आणि त्याला ताबडतोब वाड्यात बोलवून घेतलेलं असतं. गोपाळ लगेचच वाड्यात आल्यावर अधोक्षजवर प्राथमिक उपचार करतो. आणि त्याच दरम्यान आता मोठ्याबाई म्हणत असतात, इंदू तुला ना प्रत्येक वेळी या गोपाळला वाड्यात बोलवण्यासाठी काही ना काही बहाणा हवा असतो. त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो, मोठ्याबाई तुम्ही तुमच्या हद्दीत राहा, नाहीतर तुम्हाला खूपच भारी पडेल. अशा प्रकारचे वक्तव्य करू नका. त्यावर लगेचच आता गोपाळला मोठ्याबाई म्हणत असतात, एक लक्षात ठेव गोपाळ, आवाज वाढवायचा नाही. एकतर तू आता उभा असती जागा माझी आहे. त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो, काय ही जागा तुमची आहे. तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देऊ का, हा वाडा इंद्रायणीचा आहे. इंद्रायणी अधोक्षज दिग्रसकर, जी आधी इंद्रायणी वाडीकर होती. त्यामुळे तुम्ही तिच्या जागेवर तिच्या घरावर हक्क सांगण्याचा प्रयत्न करू नका, हे तुम्हाला मी आधीच ठणकावून सांगतोय. आणि अशातच आता इंदू म्हणत असते, गोपाळ प्लीज तू इथे वाद वाढवू नको. तुला माहिती आहे मोठ्याबाई एकदा तोंडाला लागलं की फक्त बोलत बसतात. आणि लगेचच आता थेट गोपाळ तिथून निघून गेलेला असतो. इकडे आपण पाहतोय आता इंदूने दुसऱ्या दिवसापासून अधोक्षजला तयार केलेलं असतं की अधोक्षज आता तुला या इलेक्शनमध्ये उभं राहायचं आहे, तेही त्या मोहितरावच्या विरोधात. त्यावर अधोक्षज म्हणत असतो, इंदू काय बोलतेस तू हे. त्यावर लगेचच आता इंदू अधोक्षजला पुरेपूर समजवते आणि म्हणत असते, यावेळेला गावचा पुढारी तूच झाला पाहिजेस आणि त्यानंतरच या गावामध्ये सगळ्या विकास कामांना वेग येईल. कारण तू एकही रुपया न खाता थेट महत्त्व विकासाला देशील, हे अख्ख्या विठूच्या वाडीला पटेल. त्यामुळे तुला भरघोस मतांनी लोक विजयी करतील हे निश्चित. अशातच आता अधोक्षज खूपच कन्फ्यूज असतो. आणि तेवढ्यात मोठ्याबाईंना जेव्हा हे कळतं की इंदू अधोक्षजला मोहितरावच्या विरोधात उभं करत आहे, त्यावेळेला मात्र इंदूला मोठ्याबाई म्हणत असतात, डोकं फिरले का तुझं. त्या मोहितरावसमोर तू अधोक्षजला इलेक्शनला उभं करतेस. अगं कुठे हत्ती आणि कुठे आपण उंदरासारखे. खरंच त्या मोहितरावसमोर आपण टिकू का. त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते, मोठ्याबाई तुम्ही तुमच्या मुलाला कमजोर समजू नका आणि मला खात्री आहे संपूर्ण विठूची वाडी अधोक्षजला पाठिंबा देणारच. तुम्हाला जर खात्री वाटत नसेल
तर नक्कीच तुम्हाला तो मोहितराव खूप मोठा वाटत असेल, कारण तो तुमच्या खूपच जवळचा आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता इंदूला मोठ्याबाई म्हणत असतात, उगाचच त्या मोहितरावशी माझं नातं जोडण्याचा प्रयत्न करू नकोस, मला बदनाम करू नकोस. त्यावर इंदू म्हणत असते, मोठ्याबाई जर असं काही नसेल तर तुम्हाला चिडायची गरज नाही आहे, पण हल्ली तुमचं त्याच्याबरोबर बोलणं खूपच वाढलेलं आहे, त्यामुळे गावातील लोक तुमच्या मागे चर्चा करत असतात. त्यावर आता अधोक्षज म्हणत असतो, इंदू तू बोलतेस ते पटलंय मला, राहणार मी या इलेक्शनला उभं आणि त्या मोहितरावला चक्क चाट पाडून थेट या गावातून हाकलून देणार. अशातच आता मोठ्याबाई म्हणत असतात, हे असं व्हायला नको, मला मोहितरावला सगळी बातमी द्यायला पाहिजे. आणि लगेचच आता मोठ्याबाई मोहितरावला फोन करून सगळी बातमी देत असतात. इकडे आपण पाहतोय अधोक्षजने आता दंड थोडपाटलेला असतं आणि तो म्हणत असतो, आता तर मी या गावचा पुढारी होऊनच दाखवणार, त्या मोहितरावला त्याची लायकी आणि त्याला खेचून फरफटत या घराबाहेर काढणार. अशातच आपण पाहतोय आता गोपाळला देखील हे कळतं आणि त्यानंतर गोपाळला थेट मोठ्याबाईंनी या इलेक्शनमध्ये उभं राहण्याचा सल्ला दिलेला असतो, जेणेकरून गावचा पुढारी गोपाळ होईल आणि त्यानंतर इंदू चांगलीच तोंडघशी आपटेल असा प्लॅन मोठ्याबाईंचा असतो. कदाचित मोठ्याबाईंच्या मनात हे सुद्धा चालू असतं की दोन दिग्रसकर आमने सामने आल्यानंतर थेट इंदूचा कसा मुडाफ होईल आणि त्यानंतर अधोक्षज जर पडला तर इंदूला 4 शब्द बोलायला मी मोकळी. इकडे मोठ्याबाईंना अधोक्षजने म्हटलेलं असतं, आई तू काळजी करू नकोस, यावेळेला मी त्या मोहितरावला धूळ चटवल्याशिवाय शांत बसणार नाही. मोठ्याबाई मनातल्या मनात म्हणत असतात, मी तर तेच स्वप्न तुझ्या विरोधात पाहत आहे. अशातच मोठ्याबाईंनी त्या मोहितरावला कॉल करून म्हटलेलं असतं, मोहितराव तुम्हाला एकच गोष्ट काम करायची आहे, यावेळेला इलेक्शनला तुम्ही उभं राहू नका, कारण 2 दिग्रसकर जर एकाच इलेक्शनच्या पटामध्ये उभे असतील ना तर तो सामना पाहण्यासारखा असेल आणि त्यांच्यामध्ये होणारा वाद त्याचा फायदा आपल्याला होईल. आता मोहितराव चांगलाच कन्फ्यूज असतो की नेमकं काय करू, मोठ्याबाई म्हणतात तसं करू का वेगळ्या पद्धतीने काय करू. इकडे इंदूला आता मोहितरावने फोन करून म्हटलेलं असतं, इंद्रायणी तुम्हाला कशाच्याही मदत लागली तर आम्हाला एक फोन करा, आम्ही तुमची मदत करू. त्यावर इंद्रायणी म्हणत असते, मोहितराव तुमची मदत घ्यायची म्हटली ना तर एका प्रकारे उपकार घेतल्यासारखं होईल आणि ते तुम्ही आयुष्यभर बोलून दाखवाल, त्यामुळे तुमची मदत नको. त्यावर लगेचच मोहितराव म्हणत असतो, नाही हो इंद्रायणी असं काहीच नसणार आहे, तुम्ही करा ना, मला कधीही फोन करा, कधीही फोन केलात तरी मी तुमच्यासाठी एनीटाईम उभा असेन. असं म्हणून आता थेट मोठ्याबाईंनी इंदूला चांगलंच कन्फ्यूज करून टाकलेलं असतं. बाकी मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय, खरंच इलेक्शनमध्ये मोहितरावला पाडून अधोक्षज गावचा खरंच पुढारी होऊ शकतो का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.